हो बरोबर. हां, रमेश साळुंखे. रमेश साळुंखे. हां, तुम्हाला जो नंबर दिलाय ना, तो नंबर कुठला आहे, आय मीन त्याच्या डिटेल्स हव्या होत्या मला. हां चालेल, थँक्स यार. हो मी होल्ड करतो, देतो तो डिटेल्स. पण हा रमेश साळुंखे कोण आणि तुला त्याचा. हा 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 बोल. अरे हा हा एक मिनिट, वनी लिहून घे. काय 104 शिवाजी नगर, चाफेकर मार्ग, चेंबूर. ओके थँक्स यार, थँक्स. या ओके बाय. 4-5 कॉल केल्यानंतर आत्ता सापडला हा रमेश साळुंकेचा ऍड्रेस. चल मी येतो. चल बाय. हॅलो, सरंजामी हाऊस. रमेश साळुंखे बोलतोय. सॉरी, रॉंग नंबर. या मॅडम या, मला माहितीच होतं तुम्ही येणार आहे मला भेटायला. या. रमेश साळुंखे नावाचा माणूस इथे कोण नाही. हे घर कुलकर्ण्यांचं आहे आणि कुलकर्णी आजोबा म्हणून या वाडीत फेमस आहेत. नाही पण असा कसा पत्ता चुकीचा असेल आजोबा, इकडे रमेश साळुंखेच राहतात ना. अहो आता मी कशासाठी खोटं बोलू. तर रमेश साळुंखे इथे राहत असते तर कानाला धरून त्याला आणलं नसतं का मी. आज खूप दिवसानं मला बोलवलंय, काय ते महत्वाचं काम काढलं असेल माझ्याकडं. बोला आता कोणाची वेळ भरत आली आहे पद्मिनी राजे, चालूदरची. त्याला उडवून काय फायदा आहे आमचा. आमचं काहीच वाकडं करू शकत नाही तो. त्याला नाही, दुसऱ्यालाच कोणाला तरी आमच्या आयुष्यातनं अलगद बाजूला करायचंय. रविकांत सरंजामीचा मुलगा दिग्विजय सरंजामी. अहो त्याला आंधळा बनवून तुम्ही तुमच्या हातचं कायमचं त्याला भावलं करून ठेवलेत. तरी पण तुम्ही त्यांना संपवण्याची गोष्टी करताय. अरे संपवून तर त्याला आम्ही लहानपणीच टाकले असतं. रविकांतच्या किसकट विलनं आमचे हात बांधून ठेवले. तो आमच्या ताब्यात राहावा म्हणून मग त्याला आंधळ करावं लागलं आम्हाला कायमचं. रमेश, तुझं तोंड बंद ठेवायचं, नाहीतर नाहीतर काय. हा मी काय करू शकत नाही माझं. अहो माझ्या केसाचा धक्का लागला ना, ते सगळे तुमचे पुरावे आहेत ना, पोलीस स्टेशनला जमा होईल. अहो तुमचे सगळे काळे धंदे मला माहिती आहेत. या सगळ्या मागे तुम्हीच होतात तर पद्मिनीजी. हो बाई, कोण आहात तुम्ही. अहो काय विचारतोय मी तुम्हाला, कोण पाहिजे तुम्हाला. मला कुलकर्णी आजोबांचं घर हेच आहे का, वाडीतले फेमस आजोबा कुलकर्णी. म्हणजे मला नाही माहित. हॅलो मोहन, त्या फाईलमध्ये आणखीन एक नोंद करायची आहे, 5 लाखांची. रमेश साळुंखे नाव. त्याला खाजगी कामासाठी 5 लाख रुपये दिलेत असं दाखवायचंय. अरू ज्या रमेश साळुंखे बद्दल बोलत होती सकाळी, त्याला पद्मिनीने 5 लाख रुपये दिले. का दिलेत? नक्कीच काहीतरी गडबड आहे.